मराठा समाजाला 50% आतून कुणबी प्रवर्गातून ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला कोणाचा विरोध आहे का? शिवसेना म्हणून आपल्या पक्षात आहे का? तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत आहात हे स्पष्ट करावं. ठराव मांडला होता म्हणजे त्यावेळेला, आणि सगळा तो ठरावाच्या मराठा मोर्चाच्या मागण्या होत्या. त्या मागण्या रेकॉर्डवरती घेऊन 32 पानं पटलावर मी ठेवून सरकारकडे तत्कालीन मागणी केलेली आहे. त्या संदर्भामध्ये मला पक्ष आणायला याच्यासाठी लागतोय की ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्याला त्यांनी 2009 पासून ते 2014 पर्यंत स्ट्रेट होते, ते त्याच्या आधी होते. मग त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न कधी सोडवला? आपण सगळ्यांनी पुढाकार घ्या, लवकरात हा मार्ग जो आहे तो लवकरात लवकर काढावा अशीच आमची सगळ्यांची इच्छा. फक्त कुठलंही सरकार असो किंवा सत्तेतले पक्ष असो किंवा विरोधातले पक्ष असतो त्यांची भूमिका स्पष्ट सांगत नाहीये. आम्हाला एकच जाणून घ्यायचंय की मराठा समाजाला 50% आतून कुणबी प्रवर्गातून ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला कोणाचा विरोध आहे का? शिवसेना म्हणून आपल्या पक्षात आहे का? तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत आहात हे स्पष्ट करावं. शिंदे साहेबांनी शपथ बोला शिंदे साहेबांनी शपथ घेतली होती महाराजांची. आम्ही फक्त एक विनंती करतो ताई, तुम्हाला एक विनंती करतो ताई, आम्ही फक्त एक विनंती करतोय. त्यांचं ऐकून त्यांना बोलून द्या. त्यांना बोलून एकच विनंती आमची, तुम्ही सभापती आहात तर तुम्ही फक्त आमचा प्रश्न तिथं मांडावा. शिंदे साहेबांनी शपथ घेतली होती, महाराजांची शपथ घेतली होती, तेवढं फक्त तुम्ही तिथं मांडावं, त्यांना आठवण करून द्यावी एवढीच आमची इच्छा. आम्ही आपल्या पदाचा आणि आपला सन्मान करू. आम्हाला फक्त भूमिका काय सरकारची किंवा तुमचा जो पक्ष आहे शिंदे साहेबांचा त्या पक्षाची भूमिका जाणून घ्यायची किंवा समाजासोबत राहिलं तर आम्हाला आनंद होईल. असं वाटतं की ज्याला नव्या मुंबईला जरांगे सगळं उपोषण थांबवल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे आले होते भेटायला, तिथे भाषण झालं आणि मुंबईला सुद्धा जागा राहणार नाही एवढी माणसं तिथे जमली होती. आणि अशा वेळेला सिक्युरिटी वगैरे सगळं बाजूला ठेवून शिंदे साहेब आले त्या ठिकाणी. त्यावेळेलाच माझ्या मनात असं आलं की असा मुख्यमंत्री 1000 वर्षात झाला नाही आणि 1000 वर्ष होणार नाही, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मी सभागृहामध्ये 2002 पासून आहे आणि ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय आलेला आहे तर त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की बाबा जातीपेक्षा आर्थिक आरक्षण असावं. परंतु त्याच्या पुढे गेली शिवसेना आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः म्हणजे राजेश क्षीरसागर, त्याच्यानंतर अनेक सगळे आमदार आमचे, आम्ही ठराव मांडला होता म्हणजे त्यावेळेला, आणि सगळा तो ठरावाच्या मराठा मोर्चाच्या मागण्या होत्या. त्या मागण्या रेकॉर्डवरती घेऊन 32 पानं पटलावर मी ठेवून सरकारकडे तत्कालीन मागणी केलेली आहे. त्या संदर्भामध्ये दुसरं 2019 पासून जसे काही उपसभापती झाले त्या वेळेला मग ती भाई जगतापांची लक्षवेधी असो की त्यांनी आग्रह धरला असेल की स्वतः मुख्यमंत्री आले पाहिजे, त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आलेले आहेत. दुसरं म्हणजे निर्विवादपणाने कुठल्याही समाजावर अन्याय न होऊ देता आम्ही आरक्षणाच्या आणि मराठा समाजाला बोलायचं नाही. आता मी सभापती म्हणून सांगतो तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर पूर्ण ऐकून घ्या तुम्ही. एक वाक्य तोडून असं आपण विपर्यास करून होता त्याप्रमाणे खटले काही मागे घेतले गेले हे पण चांगलं स्मरत आहे. कारण ती यादी माझ्याचकडे होती त्यावेळेला आम्ही तत्कालीन आमच्या नेत्याला दिली होती, सभागृहात सुद्धा त्याची दखल घेतलेली होती. तर आता प्रश्न असा आहे की जो कायदेशीर किंवा बाकीच्या प्रश्नाचा त्याच्यात कुणाचा विरोध आहे का नाही आहे विरोध. मी साधं तुम्हाला सांगते, मला पक्ष आणायला याच्यासाठी लागतोय की ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्याला त्यांनी 2009 पासून ते 2014 पर्यंत स्ट्रेट होते, ते त्याच्या आधी होते. मग त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न कधी सोडवला नाही. माझा साधा मुद्दा, तुम्ही आता तरुण नेते आहात सगळेजण, तर 95 ते 99 युती होती. त्याच्यानंतर 2014 पासून परत भाजप शिवसेना आली. पण 2002 पासून म्हणजे 99 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही आणि केंद्रातही काँग्रेसच होतं त्यावेळेला. त्यामुळे प्रश्न असा आहे की ठीक आहे त्यांनी नाही सोडवलं ते चुकीचंच झालं, त्यातून काय मार्ग निघेल आपण जरूर बघू. आणि आमचा म्हणजे शिवसेनेचा जो पूर्णपणाने काहीच भूमिका आहे की ओबीसी समाज असो, SC असो, मराठा समाज असो किंवा अजून समाजाचे घटक असतील त्या प्रत्येकाला हिताच्या